वाशी येथे नवी मुंबई महानगरपालिका महिला बचत गट अंतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थांच्या भव्य जाहीर प्रदर्शनीचे आयोजन अनुपमा हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। यावेळी जवळपास 46 स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, दीपावली निमित्त शोभेच्या वस्तू, दिवे असे अनेक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते। या प्रदर्शनीचे उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत समाजसेवक ॲडव्होकेट अंशुवर्धन, समाजसेवक संतोष शेट्टी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। माजी आमदार संदीप नाईक यांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली। प्रदर्शनीविषयी अधिक माहिती देताना कार्यक्रमाच्या आयोजिका अनुपमा हिवाळे यांनी सांगितले की बचत गटाच्या महिलांनी एकमेकींना प्रेरणा देऊन सदर प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांनी खूप एकमेकींना प्रेरणा देऊन आणि त्यांच्या घरगुती वस्तूंचं इथे छान प्रदर्शन भरवलेलं आहे। यामध्ये आपण एकूण 46 स्टॉल लावलेले आहेत। यामध्ये खाद्यपदार्थांची पण विक्री केलेली आहे आणि महिलांसाठी दिवाळीसाठी जे आकाशकंदील, दिवे आणि वेगळ्या वस्तू, या सजावटीच्या वस्तू या सर्वांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की 2 टप्प्यात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दुसऱ्या टप्प्यात भजन, हरिपाठ, नृत्य, आदिवासी तारपा नृत्य, कोळी नृत्य असे विभिन्न कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। आज आम्ही संध्याकाळी 5च्या नंतर एक प्रोग्राम राबवत आहोत की त्यामध्ये बचत गटमधील महिलाच ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहे त्यांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे आणि त्यांचे सादरीकरण ठेवलेलं आहे। यामध्ये आम्ही कार्यक्रमाला एक विविधतेचं रूप दिलेलं आहे, एकसारखा कार्यक्रम ठेवलेला नाही। त्यामध्ये एक भजन ठेवलेलं आहे, नंतर हरिपाठ ठेवलेला आहे, डान्स ठेवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये जाऊन आम्ही आदिवासी महिलांचा तारफा नृत्यही ठेवलेला आहे आणि कोळी डान्ससुद्धा ठेवलेला आहे। म्हणजे सगळ्या क्षेत्रामधून सगळ्या समाजाचा विचार करून आम्ही प्रत्येक महिलेचा विचार करून तशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काही समाजकंटकांनी कार्यक्रम होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केले, परंतु योग्य मार्गाने कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोणीही यामध्ये व्यत्यय आणू शकला नाही, अशी प्रतिक्रिया देखील अनुपमा हिवाळे यांनी दिली। मी एक सामान्य महिला आहे आणि बचत गट माझे पालिकेतून चालतात। पालिकेमध्ये एक व्यवस्थित नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन आहे, प्रमाणपत्र आहे आणि नॅशनलाइज बँकेमध्ये आमचे व्यवस्थित बचत गट नोंद ओपन पण केलेले आहे। आणि बॅनर जर तुम्ही बघितला तर ज्याला मराठी व्यवस्थित समजतं त्याला ते समजेल की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत हे प्रदर्शन भरवलेलं नाही आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे जे महिला बचत गट आहे त्यांच्या अंतर्गत हे प्रदर्शन भरवलेलं आहे। पण तरीसुद्धा काही समाजकंटकांनी आपोआपच काहीतरी त्याचे वेगळे अर्थ घेऊन कार्यक्रम कसा थांबवता येईल हा प्रयत्न केला, परंतु यामध्ये मला योग्य ठिकाणी सपोर्ट मिळाला, कारण ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी असते त्या ठिकाणी कुणी कुणाला थांबवू शकत नाही। त्यामुळे आपोआपच मला तिथे बॅनर कुणी काढायची गरज पडली नाही आणि कार्यक्रम पुढे राबवला गेला। त्याबद्दल मी धन्यवाद मानते पालिकेचंही आणि नाईक साहेबांचंही। माजी आमदार संदीप नाईक यांचे जे समर्थन लाभले त्याबद्दल देखील त्यांनी संदीप नाईक यांचे आभार मानले। संदीप नाईक साहेब यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट मिळालेला आहे, कारण आत्तापर्यंत आम्ही जेव्हाही त्यांना भेटतो त्यावेळेला आम्हाला नेहमी अशा पद्धतीचं असतं की आम्ही जेव्हाही भेटतो त्यावेळेला काहीतरी घेऊन जातो, एक आश्वासन कधीच नसतं। नेहमी ते प्रत्यक्षात तो निर्णय कसा उतरवायचा हाच त्यांचा प्रयत्न असतो। आताही त्यांनी आमच्या स्टॉलला खूप छान प्रतिसाद दिला। प्रत्येक महिलेचं इतकं व्यवस्थित चौकशी करून त्यांच्या प्रोडक्टला बघून कशा पद्धतीने बनवलं जातं आणि त्याच्यातून ते ज्या पद्धतीने सांगत होते त्याच्यातून त्यांचंही ज्ञान किती खोलवर आहे हे समजत होतं आणि ते किती कार्यक्रमाला महत्त्व देतात हे लक्षात आलं। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।